अजित पवारांच्या सभेला पैसे देऊन लोक बोलावल्याचा आव्हाडांचा दावा। दादा गुलाबी झाले तरी लोक येत नाहीत, आव्हाडांचा अजित पवारांना टोला। बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत होणार दसरा मेळावा। नियोजनासाठी नारायणगडावरती बैठकीचं आयोजन। विधानसभा निवडणुका ऑक्टोबर नंतरच होण्याची शक्यता। सण उत्सव पाहून निवडणुका घ्या अशी पक्षांची मागणी। निवडणूक आयोगाने घेतला निवडणुकीसाठीचा आढावा। विधानसभा निवडणुकीत अजित पवार घड्याळऐवजी दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढण्याची शक्यता। शरद पवारांच्या पक्षाने चिन्ह बदलण्याची केली होती याचिका। महायुतीचं जागा वाटप ठरल्याची माहिती। नवरात्रीत महायुतीच्या उमेदवारांची यादी येणार, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती। एमआयएमच्या आमदारांनी घेतलं औरंगजेबाचं दर्शन। फारुख शहांनी घेतलं औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन। दर्शन घेत फुलं वाहणं यात काही गैर नाही, फारुख शहांची प्रतिक्रिया। रासप नेते महादेव जानकर यांचा महायुतीला इशारा। सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास 288 जागांवर लढणार। रासपची महायुतीकडे 35 ते 40 जागांची मागणी। काय करायचं ते विधानसभेपर्यंत करून घ्या, विधानसभेनंतर काही करायला देणार नाही। कार्यकर्त्यांकडे बघाल तर गाठ माझ्याशी, रोहित पाटलांचा संजय काका पाटलांना इशारा। शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघावरती भाजपचा दावा। राजन तेली सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमधून लढण्यास इच्छुक। पुण्याचं वैशिष्ट्य विचारलं की लोक कोयता गँग सांगतात। शरद पवारांचा पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सत्ताधाऱ्यांना निशाणा। भीमा पाटस कारखान्याच्या भर सभेत राढा। एकानं बोलू देत नसल्याच्या रागातून माईक फेकला। नाशिकच्या मुंबई नाका परिसरात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण। ऍडमिट असलेल्या भुजबळांचीही कार्यक्रमाला हजेरी। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। खंडणीच्या आरोपांखाली एफआयआर दाखल करण्याचे बंगळुरूच्या विशेष न्यायालयाचे आदेश।